हॅलो हाय नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज आहे अभ्यंग स्नान. तर सकाळचे 7-7:30 वाजले असतील. माझी घरातली सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि माझी पण आंघोळ झाली. मी आज हेअर वॉश केलेला होता आणि आज नरक चतुर्दशी. ते म्हणतात की सकाळी उशिरा आंघोळ केली तर नरकात वगैरे जाईल. तर आमची आजी लहानपणी आम्हाला असं म्हणायची. त्यामुळे आम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे अभ्यंग स्नाना दिवशी म्हणजे दिवस उजडायला चालू व्हायच्या अगोदर जे आहे ते आंघोळ वगैरे करून घ्यायचे. पण आता तसं काही होत नाही. आणि तर मग ते उठायला थोडा वेळ होता. तर म्हटलं त्यांचं अभ्यंग स्नानाची जी आहे ती तयारी करून घेऊयात. तर इथं पहिलं तर ताट बनवून घेतलं आणि आमच्या इथं ना असे मुटके बनवतात ओवाळण्यासाठी. तर कधी म्हणजे ज्वारीच्या पिठाचे पण बनवतात आणि म्हणजे जे गव्हाच्या पिठाचे. तर माझ्याकडे जे आहे ते ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून म्हटलं मी गव्हाच्या पिठाचे जे आहे ते मुटके बनवून घेतले. ताट पण तयार करून घेतलं. तर इथं मी छोटे छोटे जे आहे ते मुटके बनवून घेतले आणि मुटक्यासाठी एकदम असं घट्ट पीठ मळायला लागतं. पहिलं तर माझ्याकडून जे आहे ते थोडंसं पातळ झालं. त्याच्यामुळे मी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये पीठ टाकलं आणि 2 छोटे छोटे जे आहे ते मुटके बनवून घेतले. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे ओवाळायचं ताट पण बनवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं. खूप जास्त नाही, कारण मला यावर्षी दिवाळीला खूप जास्त घरामध्ये पण डेकोरेशन वगैरे करता आलं नाही. कारण म्हणजे आजारपण सोडत नव्हतं. त्याच्यामुळे जे आहे ते ऋतू पण आजारी पडला, त्याच्यानंतर मी पण. आणि त्याच्यामुळे म्हणजे घरात म्हणजे आजारी असेल तर एवढं करायचं काय उत्साह पण नसतो. त्याच्यामुळे मी काही एवढं केलं नाही. आणि मग म्हटलं ताट वगैरे तयार झालं तोपर्यंत पाट वगैरे मांडून घेतला आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर असं रांगोळी काढली ना खरंच खूप छान वाटतं. आणि खूप जास्त काही केलं नाही तरी रांगोळीने पण खूप छान डेकोरेशन म्हणजे कुठल्या गोष्टी लुक छान येतो. तर इथं छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यामध्ये रंग वगैरे भरून घेतले आणि ताट वगैरे सर्व गोष्टी तयार झाले. तर इथं छान असं मी अभ्यंग स्नानाची जी आहे ते दोघांची तयारी करून ठेवलेली होती. ते दोघे तर काही झोपेतच होते, पण म्हटलं पहिलं मी आवरून घेऊयात म्हणजे माझी कामं झाली ना म्हणजे मला त्या दोघांनाही जे आहे ते आंघोळ घालता येईल. तर म्हणजे पाट वगैरे मांडून ते सर्व गोष्टी करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते दारामध्ये रांगोळी काढायला घेतली. तर उंबरठ्यावर पण छोटीशी म्हणजे अगदी लक्ष्मीचे पावलं स्वास्तिक वगैरे काढून घेतली. आणि खाली मग मी असं जे आहे ते कलर थोडे थोडे जे आहे ते कलर भरले आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. तर मला 5 बोटांनी जे आहे ते रांगोळी काढता येते. पण आजकाल कसं होतं ना सणवार असेल ना तेव्हा जे आहे ते रांगोळी काढली जाते. त्याच्यामुळे मग प्रॅक्टिस पण होत नाही आणि थोडंसं म्हणजे काढताना नाही का थोडंसं भीती वाटल्यासारखं वाटते. पण मला 5 बोटाची रांगोळी लग्नाच्या अगोदर ना खूप छान जमायची. आताही तशी जमते, पण एवढी जी आहे ते प्रॅक्टिस नसल्यामुळं थोडंसं नाही का कमी जास्त होऊन जातं. तरी ते मी छान अशी एकदम छोटीशी म्हणजे फक्त बॉर्डरला जी आहे ते रांगोळी काढून घेतली आणि मध्ये पण जी आहे ती छोटीशी मी रांगोळी काढणार आहे. आणि पहिलं 2 दिवस जे आहे ते मी रांगोळी काढली होती, पण ऋतूने ते पुसून टाकायचं म्हणजे काय जाते त्यावेळेस त्याचा पाय पडायचा आणि रांगोळी पुसू द्यायची. पण आज मी त्याला ना म्हणजे वॉर्निंगच देणार आहे की ते रांगोळी अजिबात पुसून वगैरे टाकायची नाही. तर इथं अगदी छोटीशी बॉर्डर आणि खाली थोडंसं अशी डिझाईन वगैरे काढून छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर खाली मग एक मोठी म्हणजे दिवा म्हणजे पंती वगैरे काढून अशी छोटीशी ती पण रांगोळी काढून घेतली आणि पंत्या वगैरे लावून घेतल्या. तरी तो खूप छान म्हणजे दारामध्ये वाटत होतं रांगोळीने आणि पणत्याने खरंच म्हणजे दाराचा जो आहे तो लुकच चेंज करून टाकला. तर तो खूप छान अशी रांगोळी माझी काढून झालेली होती. त्याच्यानंतर सकाळपासून म्हणजे लिटरली मी 5:30च्या दरम्यान जे आहे ते उठले होते तेव्हापासून म्हणजे कंटिन्यू काम करत होते. आणि मग आता ऋतूचे पप्पा पण आणि ऋतू पण उठलेला होता. तर ते म्हटले की दोघांसाठी पण चहा बनव. मी दोघांसाठी चहा बनवला आणि ऋतूला आम्ही चहा पितो म्हणजे कधी कधी काय होतं की आम्ही चहा पित असेल तर त्याला पण चहा पिण्याची इच्छा होते आणि तो मग चहा मागतो. तर मी काय करते त्याला म्हणजे जे चहा बनवलेलं पातेलं असतं ना त्याच्यामध्येच दूध टाकते आणि त्या फक्त काय होतं की दुधाचा कलर जो आहे तो चेंज होतो आणि त्याच्यासाठी मग मी म्हणत असते की तुझ्यासाठी पण जे आहे ते चहा बनवला आणि तो चहा मी त्याच्यासाठी जे आहे ते देत असते. मग तो चहा आहे म्हणून जो आहे म्हणजे दूध दिलेलं असतं तो खूप छान असं पितो. तसं तर दूध कधी तो पित नाही, पण कधी कधीच तर जे आहे ते फक्त दूध पित असतो. तर इथं दोघांसाठी चहा घेतला आणि त्याला पण जे आहे ते दूध दिलं. आणि आता सकाळपासूनचे म्हणजे तो मला आत्ता जो आहे तो थोडासा निवांत वेळ भेटलेला होता. म्हणजे अगदी 5 मिनिट म्हणजे त्यांचा चहा पिण्यापर्यंतच जो आहे तो मला वेळ भेटलेला होता. त्यामुळे मी पण छान असा चहा वगैरे घेतला आणि लगेच
पहिलं तर ऋतूला अंघोळ घालायची होती आणि नंतर ऋतूच्या पप्पांना म्हणजे अंघोळ घालून घेणार होते. तर सुरुवातीला म्हणजे कसं होतं ना, ऋतूला घातली ना तर तो शांत बसतो, नाही तर त्याचं मग इकडं तिकडं सगळं गोष्टी चालू असतात. तर इथं पहिलं तर मी अक्षर ऋतूचं करून घेते आणि त्याला या गोष्टी खूप आवडतात, म्हणजे ओवाळायचं ते त्या गोष्टी त्याला खूप इंटरेस्ट असतो. आणि म्हणजे असं कधी चिडचिड वगैरे करत नाही. असं काही गोष्टी करत असेल मी तर तो छान पाहतो. फक्त प्रश्न असतात की हे का करायचं, कशासाठी करायचं, मग हे काही करतेस, असं गोष्टी विचारतो. पण तो अगदी म्हणजे शांत बसून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करून घेतो. आणि त्याचं म्हणजे कालपासून जेव्हा आम्ही डीमार्टला गेलतो ना, तेव्हापासूनच चालू होतं की उद्या मोती साबणने अंघोळ करायची, हे चंदन लावायचं, ते त्याचं म्हणजे काल आल्यापासूनच चालू होतं. आणि आता कसं मागच्या वर्षी वगैरे त्याला एवढं समजत नव्हतं, पण आता त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते छान समजतात आणि तो सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा एन्जॉय करतो. आणि त्याच्यासोबत मग आम्ही पण मस्त असं म्हणजे आम्ही पण सोबत जे आहे ते लहानपण जगतो असं वाटतं कधी कधी. तर इथे त्याचं औक्षण करून घेतलं आणि छान असं चंदन म्हणजे उठणं जे आहे ते त्याला इथं मी लावून घेत आहे. आणि जेव्हा मी उठणं लावलं होतं ना त्याच्या एका हाताला, तर तो हात अजिबात खाली म्हणजे टेकवत वगैरे नव्हता. तो हात असा आदरच त्यांनी जे आहे ते धरलेला होता. आणि आता त्याची रडरड चालू झाली होती की म्हणजे त्याला वाटलं की हाताला पायाला वगैरे मम्मा लावेल, पण मी सगळ्यात जेव्हा त्याच्या पाठीला वगैरे लावायला म्हणजे लावलं ना, तेव्हा त्याला ते नको वाटत होतं. आणि मग त्याची जे आहे ते चिडचिड थोडीशी चालू झाली की ते म्हणजे काढून टाक काढून टाक. मग त्याचे पप्पा त्याला समजून सांगत होते की नाही रे, ते आंघोळ करताना सगळं जे आहे ते धुवून वगैरे जातं. तर सुरुवातीला त्याला छान वाटलं, पण नंतर काय माहिती ते थोडंसं ना ड्राय व्हायला लागलं, तेव्हा ते व्हाईट व्हाईट दिसायला लागलं आणि ते त्याला नको होतं. त्याच्यानंतर दोघांच्या आंघोळ वगैरे झाल्या आणि ते दोघांची मस्ती एका बाजूला चालू होती. आणि नाश्त्यामध्ये मी आज बनवणार होते सुशीला. तसं तर फराळ होता, फराळामध्ये मी काही जास्त यावर्षी बनवलं नव्हतं. अगदी शंकरपाळ्या आणि करंज्या ज्या या दोनच गोष्टी बनवल्या होत्या, पण तेवढंच खायला पण नको वाटतं आणि दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत ते गोडू झालेल्या होत्या. म्हणून म्हटलं सुशीला जे आहे ते नाश्त्यासाठी बनवा, म्हणजे त्याच्यासोबत म्हणजे थोडंसं तिखट असेल ना तर खायला खरं बरं वाटतं. आणि इथं सुशीला तयार झाला होता. पहिलं तर मी त्यांच्यासाठी दिला, आम्ही दोघांनीही नाश्ता करून घेतला. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी देवपूजा करायला घेतली. आज नाश्ता करून जे आहे ते देवपूजा माझी होणार होती. तर देवांनाही मी छान असं अभ्यंगस्नान घालणार होते. तर पहिलं तर मी देवांची सगळी सजावट म्हणजे जे ताट वगैरे तयार करून ठेवलं. त्याच्यानंतर पहिलं तर दिवा वगैरे लावून घेतला आणि पहिलं गणपती बाप्पांना जे आहे ते उठणं वगैरे लावलं आणि त्यांना पण अभ्यंगस्नान जे आहे ते घातलं. तर असं तर उशीर झालेला होता, पण म्हटलं असू द्या, आपण सगळ्या गोष्टी करतो तर देवाला का नको, म्हणून देवांना पण छान उठणं वगैरे लावून आंघोळ घातली. आणि मग पूजा वगैरे म्हणजे देवांचे जे हार वगैरे होते ते गणपती बाप्पांचे घातले आणि त्यांना जे आहे ते त्यांच्या जागेवर ठेवून दिलं. त्याच्यानंतर आले बाळकृष्ण, तर त्यांना पण छान असं उठणं लावलं आणि त्यांना पण आंघोळ वगैरे घालून पूजा करून घेतली. आणि पहिलं तर घरातनं देवपूजा वगैरे झाली तर खूप छान वाटतं. लग्नाच्या अगोदर या गोष्टीकडे माझा खरंच विश्वास नव्हता, पण जेव्हा या गोष्टीकडे मी आत्ता लग्न झाल्यापासून जाते ना, तर तेव्हा म्हणजे पूजा करते वेळेस खूप छान आणि मनाला एकदम वेगळी शांतता जी आहे ती लाभलेली असते. अंधश्रद्धा देवावर ठेवायला नको, पण श्रद्धा नक्कीच जी आहे ते देवावर असावी. आणि देव कधीही एखाद्या साध्या मंदिरात जरी गेलो ना, देवाकडे पाहिलं तरी आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि तर मग माझी सकाळची छान अशी पूजा वगैरे चालू होती. आणि ऋतूची लुडबुड अजिबात मध्ये नव्हती, कारण तो आता जे आहे ते पप्पांसोबत क्लिनिकला गेलेला होता. म्हणून मी शांत मनाने जे आहे ते पूजा सगळी करून घेतली, देवांना फुलं वगैरे ठेवली आणि कालच बनवलेले शंकरपाळे नैवेद्य म्हणून देवांना ठेवून दिला. तरी तो खूप छान असे माझे देव दिसत होते. अगदी म्हणजे माझीच नजर लागते की काय असं मला वाटत होतं. आणि एवढी छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झाली. त्याच्यानंतर नैवेद्य ठेवला आणि आता तर छोटीशी जी आहे ती रांगोळी काढून घेणार आहे. तरी तर मी पहिला तर पिवळा रंग आहे जो तो टाकला आणि माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे रांगोळीचा. हे खरंच खूप छान आणि एकदम छान अशी फुलांची डिझाईन जी आहे ते बनली जाते. आणि हा साचा मी जेव्हा आहे तो अगदी 20 रुपयाला का 15 रुपयाला कोल्हापूरमधून मागच्या वर्षी जेव्हा कोल्हापूरला गेले होते तेव्हा घेऊन आले होते. तर तुम्ही पाहू शकता इथं किती छान अशी रांगोळी आपली बनलेली आहे. त्याच्यानंतर धूप अगरबत्ती लावून पूजा वगैरे करून घेतली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अभ्यंगस्नान झाल्यानंतर आपण सगळ्यांचं जे आहे ते ओवाळतो. तसंच मी देवाला पण जे आहे ते त्यांचं अभ्यंगस्नान झाल्यानंतर ओवाळून वगैरे घेतलं.
आणि इथं माझी छान अशी पूजा झालेली होती. खरंच खूप छान आणि सुंदर असं माझं देवघर दिसत होतं. तर असा होता माझा आजचा दिवस.